आपण पाहत आहात बीबी महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। केळझर धरणातून 839 क्युसेस वेगाने पाण्याचा विसर्ग, प्रशासनाकडून सावधानतेचा इशारा। बागलाण तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे केळझर गोपाळसागर धरण पूर्ण क्षमतेने भरले असून धरणातून 839 क्युसेस वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। या विसर्गामुळे आरम नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता असून नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली। धरणाची सुरक्षितता लक्षात घेऊन नियमानुसार पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। त्यामुळे आरम नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर पाणी वाहणार असल्याने नदीकाठच्या शेतकऱ्यांनी तसेच नागरिकांनी विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे। प्रशासनाने नदीपात्रात किंवा पुलावर जाणे टाळण्याचे तसेच पूरस्थिती निर्माण झाल्यास अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे। नदीकाठच्या परिसरात जनावरे, शेतीची अवजारे आणि इतर साहित्य सुरक्षित ठिकाणी हलविण्याचाही सल्ला देण्यात आलाय। पुढील काही काळ पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असल्याने परिस्थितीवर प्रशासनाचे बारकाईने लक्ष असून आवश्यकतेनुसार पुढील उपाययोजना करण्यात येणार आहेत। नागरिकांनी कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले। सावधानतेसाठी पुढील सूचना प्रशासनाच्या वतीने करण्यात आल्या। नदी, ओढे आणि पुलांवर जाणे टाळा। नदीपात्रात पोहणे किंवा मासेमारीसाठी जाऊ नका। लहान मुलांना नदीकाठी जाऊ देऊ नका। प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करा। अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्या। बीबी न्यूज महाराष्ट्रासाठी सहसंपादक अशोक शिंदे।